तर 20 मिनिटं दिली जातील एका इनिंगसाठी. पर इनिंग 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचे 4 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. ही सूचना देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 10 वाजून 14 मिनिटं झालेत आणि सामना सुरू होतोय. एकाच एंडनी खेळ होणार आहे. येस, एकाच एंडनी खेळ होणार आहे. पॅव्हेलियन एंडनंच फक्त तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. किरण पाटील आणि किरण पाटीलच्या समवेत फलंदाज कैलास आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज मयूर. तिसऱ्या दिवसातला पहिला बॉल, ही पहिली मॅच आणि पहिला बॉल आपल्या समोर. वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. लेट्स प्ले अंपायरचा इशारा आमच्या समवेत पोहोचतोय. पंच देखील सज्ज आहेत, गोलंदाज देखील सज्ज झाला आणि फलंदाज किरण पाटील देखील सज्ज स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, इनफिल्डला क्लिअर केले, एक्स्ट्रा कव्हरला. अतिशय चांगला स्ट्रोक, दैदिप्यमान फटका इथे दाखवत असताना आपल्या बॅटिंगचा क्लास पहिल्याच बॉलवर किरण पाटीलने दाखवलाय. हा येतोय चौकार. ओपन क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना पाहतो, परंतु आज एक गाव एक आपल्या गावासाठी, सावध टीमसाठी आणि सावध गावासाठी बॅटिंगसाठी देखील तो सज्ज झालाय. सलामीसाठी आला आणि पहिल्याच बॉलवर मी फलंदाजी देखील चांगली करू शकतो हे त्याने दाखवून दिले. विशेष म्हणजे फटका अतिशय सुरेख खेळला. एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफला ज्यावेळी तुम्ही फटके खेळताना त्यावेळी तुमच्याकडे बॅटिंगचा क्लास आहे, याचं उत्तर प्रेक्षकांना नक्कीच मिळत असतं. इथे देखील तोच फटका खेळायचा प्रयत्न, यावी फसला हवेमध्ये फटका आणि पकडला झेल कव्हरला. पहिल्या बॉलवर आला चौकार, परंतु दुसऱ्याच बॉलवर माघारी परतावं लागतंय किरण पाटीलला. पहिला धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. पहिला बॉलरला चौकार आणि त्यानंतर पुनश्च एकदा या तशाच दिशेनं तशाच पद्धतीनं फटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा मानस, बॅकफुटला गेले, परंतु यावेळी बॉलची लाईन थोडीशी पुढे होती, ओव्हरपिच होता. टॉस झाला बॉल आणि त्यानंतर बॅटची लिडिंग एज घेऊन हवेमध्ये राहिला. कव्हरला चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. किरण पाटीलला माघारी परतावं लागतंय. सकाळचं सत्र, सूर्याची कोवळी किरण आणि थंडीचं वातावरण, सुरेख हे दृश्य आहे. सोनाली क्रीडानगरीवर क्रिकेट सुरू आहे आणि सर्वांचा आवडता हा टेनिस बॉल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू. हळूहळू प्रेक्षक देखील जोडले जातील लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यासोबतच मैदानावर देखील उपस्थित होतील. इथे लाईन चांगली आहे. फुल लेनचा हा बॉल, बॅट्सचा फ्लो लवकर फिरून गेला. चांगली बॉलिंग करतोय पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज मयूर. बीट केलं होतं यष्टीरक्षकाला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडूनं बॅकअप दिलं. कोणत्या प्रकारची धाव त्या बॉलवर आलेली नाहीये. हा फटका ऑन साईडला चांगला, परंतु मिस टायमिंग झाला. हवेमध्ये स्क्वेअर लेगला सजवलं क्षेत्ररक्षण या फटक्यासाठी आणि अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय हा बॉल. दुसरा धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. फलंदाज कैलास बॅक टू द डगआउट. त्यामध्ये अगदी सहज सोपा हा झेल स्वीकारला आणि 2 धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. गुड बॉलिंग, इम्प्रेसिव्ह षटक इथे हाताळत असताना मयूर जुनांदुर्की संघाकडनं. पहिल्याच ओव्हरमध्ये लाईन अँड लेंथवर सातत्यानं त्याच्या माध्यमातून भर दिला जातोय. जर गतीचा विचार केला तर गती
तेवढी नाही आहे, थोडीशी कमी गती नक्कीच आहे, परंतु कमी गतीसोबत जर अचूक लाईन आणि लेन जर तुम्ही हाताळले तर मात्र तुम्ही यशस्वी होता गोलंदाजीमध्ये. आणि तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना मयूर दाखवतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय लखन. तर सन्माननीय आदेशजी कोणकर साहेबांचं शुभागमन झालं आहे सकाळच्या सत्रामध्ये. आपल्याला विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावर यायचं. मनपूर्वक स्वागत असेल आपल्या या स्पर्धेच्या वतीनं. लखनने पहिलाच बॉल आल्या आल्या उडवला आहे बॅकवर्ड स्क्वेल एक रिजनकडे. आखू टप्प्याचा हा बॉल होता आणि त्यावर अक्षरशः तुटून पडला आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय, 4 धावा. थोडीशी खराब होती. आखू टप्प्याचा हा बॉल आणि त्याला डीप बॅकवर्ड स्क्वेल एक रिजनकडे पाठवले. लखननं मारला हा पहिला बॉलवर चौकार. 2 विकेट गेलेत, परंतु आल्या आल्या पहिल्या बॉलवर त्याने चौकार लगावला. कधी कधी तुम्हाला आक्रमकता ही फार महत्त्वाची असते. स्वतःवर जबाबदारी घेऊन संघावरचा दबाव दूर सारणं हे फार महत्त्वाचं असतं आणि लखननं पहिल्या बॉलवर मात्र नक्कीच चौकार आणला आणि जे 2 विकेट गेले तो दबाव आता कुठेतरी थोडासा कमी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. इथे देखील फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय आणि यावेळी बॉल सीमारेषा कव्हर करतोय. आक्रमकतेचं दुसरं नाव रूप म्हणजे लखन. बॅटिंग सलगचे 2 विकेट गेले आणि त्यानंतर मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना लखनच्या बॅटमधून आला हा षटकार. परंतु कोणताही दबाव स्वतःवर येऊ न देता इथे नॅचरल खेळ करत असताना जो नैसर्गिक खेळ आहे ज्यासाठी हा खेळाडू आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि तो खेळ मैदानाच्या मध्ये सुरू ठेवत असताना जो दबाव आला होता संजय स्पोर्ट्स सावध संघावर, तो दबाव आता मात्र झुगारत असताना तर सन्माननीय आमचे मित्र समालोचक समीरजी ठाकरे जून अंदुरकी यांच्या माध्यमातून जून अंदुरकी टीमला ऑल द बेस्ट आल्या. धन्यवाद समीर ठाकरे सर. आपलं देखील स्वागत असेल DB ट्रॉफी 2021 या स्पर्धेच्या वतीनं. मयूरचं षटक संपन्न झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाने धावसंख्या उभारली आहे 14. 2 विकेट गमावलेत. तर एकंदरीत वैविध्यपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये चौकार षटकार देखील पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये डॉट बॉल देखील पाहायला मिळाले आणि या ओव्हरमध्ये गोलंदाजाने विकेट्स देखील पटकावले. तर एकंदरीत संजय स्पोर्ट्स सावध संघाचा विचार केला तर सामना आता मात्र दोलायमान स्थिती दोन्ही संघांकडे. 14 धावा स्कोर बोर्डवर आणि 2 विकेट गमावलेत. सेकंड ओव्हरमध्ये सज्ज होते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चेतन. तर चेतन आलाय सेकंड ओव्हरमध्ये. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फळकावर 14. फुल टॉस होता. प्रॉपररित्या त्याचा लाभ इथे उठवू शकला नाही. संपर्क व्यवस्थितरित्या करू शकला नाही कारण फुल टॉस बॉल तुम्हाला जर सीमारेषेच्या बाहेर कव्हर करायचं असेल, क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी टायमिंग प्रॉपर करणं गरजेचं असतं. तुमचा बॅटचा फ्लो, बॉलची येण्याची गती आणि त्यासोबतच तुम्हाला अगदी त्या ठिकाणी संपर्क व्यवस्थित साधायचा असतो टायमिंगचा. इथे प्रॉपर संपर्क साधू शकला नाही. एक सिंगल इथे मिळते. स्ट्राईक रोटेट केली आहे लखनकडे जो ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि आक्रमकतेचं रूप त्याने धारण केलं मैदानाच्या आतमध्ये. हा फुल टॉस मिस टायमिंग, हवेमध्ये झेलची शक्यता. यष्टीरक्षकाने केलेत अफलातून प्रयत्नाला आलं अपयश आणि जोपर्यंत चेंडू कलेक्ट करून फेक होईल 2 धावा इथे कंप्लीट करतात मिस्टर लखन. अप्रतिम बॅटिंग प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील लोवर फुल टॉस होता, मिस टायमिंग झाला. यष्टीरक्षकाचं कौतुक करेल ज्या पद्धतीने त्याने प्रयत्न केले. खूप लांब पल्ल्याचं अंतर गाठून चेंडू पकडण्याचा प्रयत्न, झेल पकडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. त्यामध्ये नक्कीच अपयश आलं, परंतु प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. तुम्ही
कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करा. यश मिळेल नाही मिळेल या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा आणि तो प्रयत्न यष्टिरक्षकाच्या माध्यमातून झाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 17-17, लॉस ऑफ 2 विकेट. गतीमध्ये यावेळी परिवर्तन केलं होतं, लाईन खूप लवकर रीड केली, चेंडूची लाईन बाकी ती सुरेखरित्या पिकअप केली आणि एक्झिक्यूट केला फटका. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर लखनच्या बॅटमधून आला हा दमदार षटकार. थांबण्याचं नावच घेत नाही हा फलंदाज. आल्या आल्या पहिल्या बॉल पासून चौकार षटकारांची बरसात केली मैदानाच्या आतमध्ये. गुड बॅटिंग. इथे देखील फटका हवेमध्ये उंच आहे, यावे डिस्टन्स कव्हर करू शकला नाही आणि पकडलाय मिड विकेटला. झेल संपलाय लखनचा खेळ. अप्रतिम बॅटिंग करून तिसरा धक्का इथे लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना स्कोर बोर्डवर धावसंख्या आतापर्यंत लगावली गेली आहे ती 23-23. न्यू बासमन मैदानाच्या आतमध्ये येतोय. अक्षय 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. यश मिळालंय, महत्वपूर्ण यश गोलंदाज चेतनला मिळालंय, जो खेळाडू चांगली बॅटिंग करत होता. 2 षटकार 1 चौकाराच्या सहाय्यानं 5 बॉल त्याने फेस केले आणि 18 धावसंख्येवर तो बाद झाला आणि त्याला मात्र इथे माघारी परतवलंय चेतननं. जास्त वेळ खर्च होतो कारण 10 वाजून 15 मिनिटांनी ही मॅच सुरू झाली होती आणि दुसरं षटक अजूनही संपलेलं नाही आहे. 11 मिनिटं झाली आहेत. 11 मिनिटांमध्ये 2 ओव्हर्स कंप्लीट होणं गरजेचं होतं. तर वेळेकडे देखील लक्ष द्या. टाइम इज अ मनी. वेळ अतिशय महत्त्वाची आहे, तर सातत्यानं या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. धावसंख्या 23 झाली. धावफलकावर चेतनला मिळालं एक महत्त्वपूर्ण यश आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न, दूर ठेवला फलंदाजाच्या देहयष्टीपासून. पहिलं बॅकफुटला पहिल्यांदाच उभे होते. ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळी तुम्हाला फलंदाजाची पोझिशन माहीत असणं गरजेचं असतं. त्याची पोझिशन तुम्ही रीड करा आणि त्यानंतर गोलंदाजी करा, त्यामध्ये तुम्ही यशस्वी होण्याची संधी खूप जास्त असतात. इथे पाहिलं की फलंदाज ऑलरेडी बॅकफुटला उभे होते खूप जास्त आणि त्यामुळेच मात्र त्याच्या देहयष्टीपासून दूर ठेवला हा बॉल आणि इथे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग फ्रॉम चेतन. हा फुल टॉस आहे डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला खेळात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी मयूर आहे लॉंग ऑफला आणि त्याच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एकाच ॲक्शनमध्ये गॅदर केला आणि चेंडूला थ्रो केला. एक सिंगल इथे मिळते. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं आणि स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. जुनांदुर्की संघासाठी एक सूचना आहे, 2 मिनटं तुमची एक्स्ट्रा झालेली आहेत कारण 12 मिनटं झाली आहेत 2 ओव्हरसाठी आणि ही 2 मिनटं तुम्हाला पुढील 2 ओव्हरमध्ये प्लीज त्या ठिकाणी समाविष्ट करून तुम्हाला उर्वरित 2 षटकं ही 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 14. यापुढील होणारी मॅच असेल जय बजरंग भावाळे ए हा संघ आणि त्यांच्यासमोर गौतमी स्पोर्ट्स नानकर. जबरदस्त लढत प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच विभागामधील आणि दादा संघ म्हणून गणले जातात आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनमध्ये आणि या 2 टीम दरम्यान यानंतर आपण लढत पाहणार आहोत. एका बाजूला अक्षय थेटे असेल तर दुसऱ्या बाजूला अनंता केणे आणि खूप मोठी स्टारकास्ट आहे दोन्ही टीमकडे, त्याच्यामुळे एक जबरदस्त संघर्ष मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या परिपटलावर आपल्याला पाहायला मिळेल. रणजित येतात षटक क्रमांक 3 घेऊन. स्कोर बोर्ड धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते. 12.00च्या सरासरीनं प्रतिषटकामागे धावा आतापर्यंत जमवण्यात यश आलंय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. इथे फटका चांगला कव्हरला खेळत आहेत
क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश केलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, या फटक्यासाठी सजवले गेलेले. जोपर्यंत कलेक्ट करून फेकी करतील 2 धावे ते कंप्लीट केल्या जात आहेत. लखन बाद झाला आणि त्यानंतर जी आक्रमकता होती मैदानाच्या आतमध्ये ती कुठेतरी आता शांत आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र टॉस फार महत्त्वाचा होता आणि तो महत्त्वपूर्ण टॉस जिंकला. यज्ञिका स्पोर्ट्स जून अंद्रुकी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले मयूरनं आणि त्यानंतर लखननं थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि हा येतोय जबरदस्त षटकार बासमन स्वप्नीलच्या बॅटमधनं, ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती. चर्चा आपण करत होतो की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 2 धक्के मयूरनं दिले, परंतु लखननं त्यानंतर डाव सवरण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि लखनला नंतर सेकंड ओव्हरमध्ये माघारी परतवलं चेतनने आणि यज्ञिका स्पोर्ट्स आमने संघानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. रणजितच्या बॅटमध्ये आला हा एक षटकार. धावसंख्या झाली धावफलकावर 33 षटक प्रगतीपथावर असताना रणजितच्या माध्यमातून आतापर्यंत जर विचार केला तर एक सन्मानजनक स्कोरकडे वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संजय स्पोर्ट्स सावध स्वप्नीलच्या बॅटमधनं एक मस्ट डिडेड षटकाराला, ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती. रणजित जिथे लागली शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये चेंडू, तो डायरेक्ट हिट आणि ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावा लागेल. अजून एक विकेटचं पतन होत आहे. संजय स्पोर्ट्स सावध संघाचा हा 4था धक्का पॅव्हेलियनच्या दिशेनं परतत असताना फलंदाज बाद होतोय. यावेळी अक्षय स्वप्नील माघारी परतला आणि 4 विकेट्स गमावलेत. स्कोरबोर्डवर धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते आणि एक विटारा ब्रिझाची कार आमच्या व्यासपीठाच्या ग्रीस समोर आहे. एंट्रीला तिचा प्रकाश परावर्तित होतोय, काचेवर सूर्यकिरण आमच्या दिशेने परावर्तित होतात आणि डिस्टर्बन्स होत आहे. सो विनंती करेल जे आमचे गाडी मालक असतील, जे आमचे प्रेक्षक वर्ग असतील, मायबाप, त्यांना विनंती करतोय इथून ती गाडी आपण कृपया बाजूला करायची आहे. व्हाईट कलरची जी समोर गाडी उभी आहे, क्रीटा गाडी आहे, विनंती करतोय. विटारा ब्रेझा गाडी आहे. सो विनंती करतोय मी त्या गाडीच्या मालकाला की आपण कृपया ती गाडी तिथून थोडीशी बाजूला करायची आहे. 33 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला उडवायचा होता, पुल करायचा होता, परंतु बॅटची लिडिंग एज लागत असताना हा चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. यष्टीरक्षक आला चेंडूच्या खाली आणि त्याने पकडला झेल आणि अजून एक विकेटचं पतन इथे होत आहे. बॅकफुटला थोडंसं इथे खेळत असताना संघ संजय स्पोर्ट्स सावध आपल्याला या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग जून अंद्रुकी संघाच्या माध्यमातून मयूरने प्राप्त केली. 2 विकेट 14 धावा त्याने दिला. सेकंड ओव्हरमध्ये चेतनचं एक चांगलं षटक, ज्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली आणि रणजितचं हे षटक सुरू आहे ज्यामध्ये 2 विकेट त्याने आतापर्यंत प्राप्त केलेत आणि विकेट 2 घेतलेत आणि धावा दिल्या त्याने 9. जयशाला नवीन फलंदाज, निम्मा संघ तंबूच्या हसराला परतला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी करत असताना यज्ञिका स्पोर्ट्स जून अंदुरकी हा संघ या मॅच मध्ये सकाळच्या सत्रांनी पहिली मॅच आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर संपन्न होत असताना इथे देखील संधी आहे जेलची. स्वतः गोलंदाज जेलच्या खाली आणि हॅट्रिक कंप्लीट करत रनआउटची 1 विकेट होती, माफ करा, आणि सलग 3 बॉलवर 3 विकेट आपल्या ओव्हरमध्ये इथे प्राप्त करत असताना गोलंदाज रणजित अप्रतिम षटक इथे हातात आणि अक्षरशः कंबरड मोडलं इथे या ठिकाणी संजय स्पोर्ट्स सावध संघाचं. 6 विकेट त्यांनी गमावले. 33 धावसंख्येवर 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 6 बॉलमध्ये इथे किती धावा उभारत आहे याकडे देखील लक्ष
नक्कीच लागून असेल. 6 विकेट गमावलेत. सुरुवातीच्या फलंदाजीने निराश केलं. त्यानंतर लखननं थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लखननं संघर्ष केला. त्यानंतर स्वप्नीलच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आपण पाहिला. धावा त्याच्या बॅटमध्ये देखील आल्या, परंतु त्यानंतर एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नाही आणि परिणाम स्वरूप जर विचार केला तर 33 धावसंख्येवर लागणारा हा 6वा धक्का आपण पाहतोय. शेवटचं षटक कुणाल येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक इंडला फलंदाज आलाय अक्षय. 33 धावा स्कोर बोर्डवर. 4 ओव्हरची ही मॅच. यानंतर होणारी लढत नांदकर विपक्ष जय बजरंग भावाळे या दोन टीम दरम्यान. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचे आमच्या टॉस बॉक्समध्ये. हा बॉल टॅप केलाय. इथे संधी आहे. कॉलिंग नाहीये दोन खेळाडूंमध्ये. सॅक्रिफाईस करावी लागली विकेट नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला आणि अजून एक धक्का लागतोय. 7 विकेट गमावले आतापर्यंत 4 ओव्हरच्या खेळामध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाने. एक धाव फार महत्वाची आहे. धाव होऊ शकली असती. क्रिकेटमध्ये एकेरी धावेला देखील फार महत्व आहे. एकेरी धावेने ज्यावेळी तुम्ही सामना गमावता त्यावेळी एका धावेची किंमत तुम्हाला समजत असते. इथून 5 बॉलमध्ये जेवढ्या धावा जमा करता येतील तेवढ्या धावा जमा करणं संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी अत्यंत महत्वाचं असेल. शॉट फाइंड एक शॉट थर्ड मॅन व्ही शेप मध्ये. 2 खेळाडू यष्टिरक्षकाच्या मागे सज्ज आहेत. ऑन साइडला हा फटका सजवला. नो मॅन्स लँड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत वेगाने. चुकीचं क्षेत्ररक्षण. मिसफिल्ड. फिल्डिंगमध्ये प्रत्येक महत्त्वपूर्ण धाव ज्यावेळी तुम्ही वाचवताना ती तुमच्या संघासाठी उपयुक्त असते. कालचा दिवस पंकज पाटील विकीस्फोट कुक्षे संघाचा एक खेळाडू ज्यानं चांगले झेल पकडले. चेंडू देखील त्याने सीमारेषेच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अडवले. संघासाठी धावा उपयुक्त त्याने वाचवल्या आणि संघनायकाने देखील उल्लेख केला बबलू पाटीलनं की पंकज पाटीलचं कौतुक त्याने नक्कीच केलं ज्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षणामध्ये धावा वाचवल्या. कारण क्षेत्ररक्षणामध्ये वाचवलेली प्रत्येक धाव तुमच्या विजयामध्ये अगदी मोलाची ठरत असते. 35 धावा स्कोरबोर्डवर. 35. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता असेल संजय स्पोर्ट्स सावध संघाला. फायटिंग टोटल 40 धावा जर उभारला गेला तर मॅचमध्ये संघर्ष ते करू शकतात. बॉलिंग लाईनअप चांगली आहे. किरण पाटीलचं एक षटक असेल त्यामुळे जून नांदुरकी संघाला संघर्ष थोडासा नक्कीच करावा लागेल. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल एक्स्ट्रा रन इथे स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. एका सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. 36 धावसंख्येवर हळूहळू एक सन्मानजनक स्कोरकडे मार्गक्रमण करत असताना सावध संघ आपल्याला पाहायला मिळतो. जून नांदुरकी संघाचं कौतुक करेल. चांगली बॉलिंग सकाळच्या सत्रामध्ये येऊन त्यांनी केली. टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय होता संघनायकाचा तो निर्णय सर्वच्या सर्व गोलंदाजांनी सार्थ ठरवला आतापर्यंत. चांगला बॉल फुल लेनचा हा बॉल कोदून काढला अक्षरशः अक्षयनं. एक धाव त्या ठिकाणी त्यांनी कंप्लीट केली. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकेल 37 या आकड्यावर. एक धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. एका धावेने टीमची टोटल 37. हे देखील चांगलं षटक. डेथ ओव्हरमध्ये कुणालने इथे इम्प्रेस केलं. कारण डेथ ओव्हर हे असं षटक असतं जिथे प्रत्येक फलंदाज मात्र मोठे फटके मारण्याचे इराद्याने आला असतो. परंतु चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये आतापर्यंत करत असताना ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. वॉट स्ट्रोक. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अतिशय कलात्मक हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज दिगंबरच्या बॅटमध्ये हा चौकार. क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते. त्यांच्या वाक्याच्या बाहेर हा बॉल गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावा आणि महत्वपूर्ण 4 धावा देऊन गेला संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी. टीमचे टोटल 41. 7 विकेट आतापर्यंत गमावलेत आणि हे डेथचं षटक सुरू आहे. शेवटचं षटक सुरू आहे. जय बजरंग भावाळे ए संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय. नांदकर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाही. आपण टॉससाठी लगेचच या. शेवटचे 2 चेंडू शेवटचा विचार केला तर 2 चेंडू तुमच्याकडे आहेत नांदकर संघ. यावी गती होती.
एक वेगळं ॲक्शन पाहू शकाल. गोलंदाज आपण कुणालने इम्प्रेस केलं ज्या पद्धतीनं तो उडी घेतो, चेंडू रिलीज करत असताना. लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजाची ॲक्शन असते त्या पद्धतीची ॲक्शन आपल्याला कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळते. इम्प्रेस देखील या खेळाडूनं केलं आणि मयूर, चेतन, रणजित आणि कुणाल हे 4 यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले झू नांदुरकी संघाच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल आणि इथे शेवटचा चेंडू डॉट आहे. शेवटचे 2 चेंडू निर्धाव आले आणि धावसंख्या स्थिरावली 41 या आकड्यावर. 42 धावसंख्येचं लक्ष्य इथे कंप्लीट करायचं आहे. टीम यज्ञिका स्पोर्ट्स झू नांदुरकी या संघाला सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. मयूरचं जे षटक होतं त्यामध्ये आल्या 14 धावा, 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. चेतनच्या ओव्हरमध्ये 10 धावा, 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. रणजितनं 9 धावा देत 2 विकेट घेतल्या आणि 8 धावा देत 1 विकेट प्राप्त केली कुणालने. एकंदरीत 4 गोलंदाजांनी आपापल्या परीनं आपल्या टीमला अतिशय चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि लखन जो एकमात्र यशस्वी फलंदाज राहिला ज्याच्या बॅटमधनं 5 बॉल त्याने फेस केले, 18 धावा आल्या. स्वप्नीलनं फेस केले 6 बॉल, एका षटकाराच्या सहाय्यानं 11 धावा त्याने बनवल्या. दिगंबरच्या बॅटमधनं आला एक चौकार, किरणच्या बॅटमधनं एक चौकार. सांघिक कामगिरी करत असताना 41 धावसंख्येवर पोहोचला संघ संजय स्पोर्ट्स सावध आणि आता 42 धावा कंप्लीट करायच्या आहेत पुढील इनिंगमध्ये. झू नांदुरकी संघाला मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, एकत्र आले DB ट्रॉफी 2021 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. कशा पद्धतीने या धावा चेस केल्या जातील की दुसऱ्या बाजूला डिफेंड करण्यामध्ये यशस्वी राहतील संघ संजय स्पोर्ट्स सावध. मॅच अगदी रंगात आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. जाऊयात पुढील इनिंगचं समालोचन ऐकण्यासाठी सन्माननीय बालू पाटील सरांकडे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू जगदीश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. ज्या आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी दाशीला राकेश म्हात्रे, आमचे 2 बंधुराज यशवंत पाटील, सुरेश पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस आपण या ठिकाणी करतोय. नांदकर विपक्ष जय भवाळे ए अशी लढत आपल्या समोर रंगेल. टॉस जिंकला जय भवाळे जय बजरंग स्पोर्ट्स भवाळे ए या संघाच्या संघनायकानं. आणि निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग स्वीकारले. जास्त वेळा मी घेणार नाही, मॅच आम्हाला सुरू करायचे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला ऑल द बेस्ट देऊयात. नानकर विपक्ष भावळे अशी लढत. टॉस जिंकला भावळे संघाच्या संघनायकाने. प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते नानकर संघाला. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जगदीश. आपण ही स्पर्धा पाहता नक्षत्र एंटरप्राइजेस आयोजित आपण बघितले तर DB चषक 2021 पर्व आज 3रा दिवस स्पर्धेचा. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतो संजय स्पोर्ट्स सावध विपक्ष यज्ञिका स्पोर्ट्स झू नांदुरकी. तर झू नांदुरकी संघाला आपण 42 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या आपण षटकानंतर. लखन बाद झाल्यानंतर आपण खूप चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला यज्ञिका स्पोर्ट्स झू नांदुरकी संघाची. प्रफुल्ल आणि योगेशची जोडी मैदानात आपण बघितलं तर मार्गक्रम करताना. प्रफुल्ल आणि योगेशची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण सावध संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला. किरण येतोय. किरण पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागणार, टिच्चूल गोलंदाजी करावी लागणार, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. दोन्ही संघ जर बघितले तर बलाढ्य संघ आहेत. आमचे समालोचक जगदीशनी सांगितलं की खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहिले. पण आज मात्र खेळपट्टी बघितली तर विचार केला तर आपण तर कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. या भिवंडी विभागात सातत्याने कॉन्क्रीटच्या खेळपट्ट्या असतात. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ज्या प्रेक्षकांनी आत्ताच आपले आपण मोबाईल मॉनिटर ऑन केले असतील त्यांच्या माहितीसाठी सामना आहे संजू स्पोर्ट्स सावध विपक्ष यज्ञिका स्पोर्ट्स झू नांदुरकी. तर संजू स्पोर्ट्स सावध संघाने प्रथम बॅटिंग करताना 41 धावा केल्या आहेत. यज्ञिका स्पोर्ट्स झू नांदुरकी संघाला आपण 42 धावांचं लक्ष दिलेलं आहे. विचार जर केला तर 4 षटकामध्ये आपण जर 42 धावा करायच्या, 10.5च्या सरासरी धावा करायच्या आहेत. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन किरण येतोय.
स्ट्रायकर गोलंदाज, स्ट्रायकेरला फलंदाज प्रफुल्लला आपण पाहू शकता. पण प्रफुल्ल कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, एक मिड ऑन फुलटॉस. यावेळेला मिस टाइम शॉट आहे. लिडिंग एज आहे. फलंदाज बाद येतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिझन मधनं चेंडूला काढायचा होता आणि जवळ आपण चेंडू स्टिकर जवळ लागला आणि चेंडू एक सोप्पा झेल यष्टीरक्षक पकडतोय. फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडू ती प्रफुल्ल बॅक टू पवेलियन. थोडासा नाराज होतोय स्वतःवरती कारण त्याला पहिला चेंडू स्क्वेअर लेग रिझन मधून काढायचा होता. तर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता. यावेळेला मयूर येतोय. प्रफुल्ल बाद झाले आहेत कारण आमचे आयोजक आपण इथं भूषण पाटील भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवीन फलंदाज येतोय आपण इथं मयूर येतोय. स्ट्रायकेरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला योगेश आहे. पहिल्या चेंडू ती गडी बाद केली आपण इथं किरण राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतो आमच्या समालोचक कक्षा एंड कडून. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. आपण इथं दिशा दिली फक्त एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तर संख्या धाव फलक आपण पाहू एक गडी बाद एक अशी धाव संख्या. किरण एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. किरण गोलंदाजी मार्कवर लेफ्ट वर आपण पाहू शकता. लेफ्ट राऊंड तिकडे मारला. फुलटॉस चेंडू ऑन साईडला दिशा दिले. शॉट लागला चांगलं क्षेत्र शोधतोय पण एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एक धावेने धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला जुनांदुर्की संघ आपण पहिले तर चेस करतो. यावेळेला 42 धावा धावसंख्या धाव फलकात आपण 2 पाहू शकता. यावेळेला इकडे बाद चांगली गोलंदाजी करतोय किरण. पॉवर प्ले मध्ये कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारू देत नाही कारण लेफ्टमर गोलंदाज आहे त्यामुळे अँगल बनून गोलंदाजी करतो. स्ट्रायकेरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला योगेशला आपण पाहू शकता. योगेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. लेफ्ट राऊंड तिकडे मारा करतोय किरण. हा चेंडू यावेळेला बॅक पडून कट करायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप होतोय. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी किरणच्या माध्यमातून बघायला मिळते. कारण मगाशीच या गोलंदाजाबरोबर आपण पहिले तर आमचे समालोचक आपण पहिले तर जगदीशनी सांगितले की चांगला गोलंदाज आणि त्याचा परिचय देतो. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी करतोय. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतो यावेळेला किरण. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. बॅटरमॅनने चेंडूला काढला. यावेळेला जोपर्यंत आपण मिड ऑफला थोडंसं मिसफीट झाले. 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचंय. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळाला यावेळेला आणि त्याचा फायदा घेतो. यावेळेला आपण जुनांदुर्की संघ 2 धावसंख्या पुढे शकते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. 4 धावसंख्या कारण अशा प्रकारच्या धावा तुम्हाला वाचवणं फार गरजेचं आहे. संवत संघाला जर सामना जिंकायचा असेल तर इथून पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला किरण लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकला योगेश चांगली बॅटिंग करतो. आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळतात. हा चेंडू यावेळेला परफेक्ट यॉर्कर चेंडू. फलंदाज बाद. अजून एक सफलता मिळते. यावेळेला आपण किरणला पहिल्या षटकात 2 गडी बाद केलेत जुनांदुर्की संघाची आणि धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो. 2 गडी बाद 4 अशी धावसंख्या. यावेळेला आपण पहिले तर खूप चांगली गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. तर नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण पाहू शकता रणजित येतोय. 75 रणजित आणि मयुरी जोडी मैदानात कशा प्रकारे खेळ करते आणि येणारा गोलंदाज कशा प्रकारे षटक हाताळतोय. चला एकत्र येऊ नका. खेळाडू सूचना करतात. आपण पहिले तर सावध संघ जरा गोलंदाजी मार्कवर येतो. कैलास जीटीसीच्या माध्यमातून आपण म्हणले तर भूषण देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. भूषण कराळे, भूपेश कराळे एक जबरदस्त आपण म्हणले तर जीटीसीचे एक ऑपरेटर आहेत आणि कमी वयात भरपूर त्यांनी देखील आपल्या नावाची छाप पाडली आहे जीटीसीच्या माध्यमातून. भूपेन कराळे याच गावचे आपण इथं कोण गावचे आहेत. भिवंडी विभागातून सातत्याने बिलॉंग करतात पण जास्त वेळ कल्याण डोंबिवली नगरीमध्ये घालवतात. ते एक जबरदस्त आपण इथं व्यक्तिमत्व आहेत. ते गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला कैलास येतोय. कैलास पाहिजे कशा प्रकारचा गोलंदाजी करतो. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला स्ट्रायकेनला फलंदाज रणजितला आपण पाहू शकता. मयूर आहे. रणजित 9 स्ट्राईकला आहे.
तर अजून 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. बरा पूर्ण 66च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. कैलास स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चेंडूची लाईन आपण बघितलं यावेळेला पाहिली नव्हती आणि त्याच्या आधीच इरादे स्पष्ट केले की स्विच हिट करायचं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा कैलास गोलंदाजी मार्कवर. बघा प्रत्येक संघाला आम्ही विनंती करतोय कारण का मेन एंट्रीत म्हणजे आमच्या ज्या व्यासपीठासमोर जी एंट्री आहे तिथूनच तुम्हाला मैदानात जायचं आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला मयूर ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये तो जातोय. क्षेत्ररक्षक येतोय बॅकवर्ड स्क्वेअरला ग्रिजनमध्ये डीप पण क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतोय फेकिक करतोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते. आपण पाहू शकता यावेळेला आपण येतोय जुन नांदुरकी संघ 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 10 फल करते. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. स्ट्रायकरला फलंदाजा डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला मयूर आहे. अच्छा मयूर कशाप्रकारे बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात सातत्याने असल्यामुळे पंचांना देखील थोडीशी कसरत करावी लागते. रमेश म्हात्रे आपण पाहू शकता. रतन मानेरकर फ्रॉम पालेगाव ऑन साईडला क्षेत्ररक्षण. एक स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक मिड विकेटला वडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंट टिपिश पॉईंट आणि एक क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपण पाहू शकता आणि डीप लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर. एंड बदलतो आता. प्रथम राऊंड द मार्क करतोय. स्ट्रायकरला डावखुरा फलंदाज मयूरला आपण पाहू शकता. चेंडू उंच मयूर बॅक टू पॅव्हिलियन. रणजित बाद होता. नवीन फलंदाज उंच पुरा खेळाडू आपण पाहू शकता यावेळेला समीरन येतोय. समीरन भूपेंद्र आम्हाला खूप चांगली माहिती देतात की हा डिटर फलंदाज पण आता चांगला खेळ करावा लागणार आहे. भूपेंद्र 3 गडी बाद झालाय. धावसंख्या 10 फलकादी 5 धावा आपण पाहू शकता. सायकलला मयूर आणि समीरनला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. कालच्या दिवसात देखील खूप चांगला खेळ बघायला मिळालाय. कैलासला यश मिळालंय. कैलास राईट आर्म ओव्हर द मारा करतो आमच्या समर्थन कक्षा एंडकडून. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला मयूर. चेंडू पाहायचंय. 1 बाउंड. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चौकार. बारामधून गरज होते नित्यांत. धावसंख्या 10 फलकात आपण पुढे सरकताना पाहू शकता. यावेळेला आपण बोलले तर जुन नांदुरकी संघ प्रथम आपण बोलले तर चेस करतो. यावेळेला 42 3 गडी बाद 9 धावा 10 फलकाती लागल्यात आपण पाहू शकता. आमचे गुणलेखक भूषण पाटील खूप चांगली माहिती आहेत. एक चांगले क्रिकेटर आहेत. लढवय्या क्रिकेटर फायटर क्रिकेटर आहेत. कैलास राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. सायकला माहिती चेंडू यावेळेला त्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद अजून एक सफलता प्राप्त करतोय. बघा चौकारचं प्रत्युत्तर किती चांगल्या प्रकारे देतो जगदीश. क्लीन बोल्ड करतो. यावेळेला अजून एक फलंदाज बाद होतोय जुन नांदुरकी संघाचा. धावसंख्या 10 फलकाती फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 9 धावा. कारण का 42 धावांचा पाठलाग करताना यावेळेला थोडासा संघ बॅकफुट जातोय. अडचणीत सापडतोय. यानंतर सामना असणारे जय बजरंग भावाले पक्ष आपण पाहिले तर गावदेवी स्पोर्ट्स नांदकर म्हणजे अक्षय थेटेचा संघ आपण इलेक्शनमध्ये पाहू शकता. अक्षय नांदकर आपण पाहिले तर आमच्या कल्याण डोंबोली सातत्याने क्रिकेट खेळायला येतो. शहरी विभागातून DPL मध्ये देखील त्याला आम्ही पाहिलंय. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला चेतन आहे डावखुरा आक्रमक फलंदाज. कैलास गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्याकडे पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. सायकलला चेतन. हा चेंडू खूप चांगला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला व्यवस्थित चेंडू मिडल चालवता स्वतः गोलंदाज जातोय. चेंडूला फीड करतोय. षटक संपतं. यावेळेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला
9 धावा चेसिंग करतो यावेळेला आपण 42 धावा. अजूनही विचार जर केला तर येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. इथून आपण जुन अंदुरकी संघाला 16.50च्या सरासरी धावा कुटायच्या आता. चला जरा फास्ट घ्या. पंच बघा सूचना करतायत, आपल्याला वेळ फार महत्वाचा आहे कारण का आज आम्हाला सेमीफायनल देखील खेळवायचे. त्यामुळे वेळ जेवढा आपण कमी घ्याल तेवढा आमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. संध्याकाळी जर बघितलं भूषण तर लवकर अंधार होतो, लवकर अंधारमय वातावरण होतं. 5 नंतर आपण थोडंसं ढगाव आपण तर अंधारमय वातावरण बघायला मिळतंय. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बोलले तर सावध संघाच्या माध्यमातून निखिल येतोय. निखिल वैयक्तिक पहिलं व संघाचा 30 षटक येतोय. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. नांदुरकी संघ 42 धावांचा पाठलाग करता 9 धावा धावफलक दिलाय. 33 धावांची अजूनही गरज आहे. निखिल पाचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेनला फलंदाज समीरणला आपण पाहू शकता. पाचा समीरण एक अतिशय चांगला अष्टपैलू आपण आक्रमक फलंदाज. आपण इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, त्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि संघर्षातून आपण चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. निखिल गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण लॉंगलेट रिझर्वमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षण तैनात केलं जात आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला शॉर्ट दरम्यान थोडंसं डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला डिपिश पॉईंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, मिड ऑफला क्षेत्ररक्षण. निखिल गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला समीरण. चेंडू या वेळेला आपण बघितले तर पिच खेळतायत. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजनमधनं चेंडू वेगाने यावेळेला निघून जातोय. टोचच्या माध्यमातून खेळलोय आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. जुनंगी संघ 13 धावांवरती पोहोचतो यावेळेला. लक्ष आपण जर बघितलं तर 42 धावांचं आहे. अजून 29 धावांची गरज आहे. स्वागत केलं यावेळेला निखिलचं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकला होता आणि तिथून मात्र खूप चांगल्या फलंदाजी आपण फटका बघायला मिळाला आहे यावेळेला समीरणच्या बॅटमधून. पुणे तर समीरण स्ट्रायकेनला आहे. निखिलवरती थोडासा दबाव असणार आहे. पचक कशा प्रकारे कमबॅक करतोय. निखिल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला समीरणला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला ऑन साईडला पूल करायचा. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू बॅटच्या खाल्ल्याला यावेळेला दुसरी धाव घातक ठरू शकते. फेकी अचूक येत नाहीये. बिग विकेट. समीरण बाद होतोय. कारण इथे संवाद झाला नव्हता. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि समीरण सारखा फलंदाज धावबाद झाला. यावेळेला आपण बोलले थोडासा संवाद झाला नाहीये. समीरण बाद होतोय, थोडासा नाराज होतोय स्वतःवरती. 1 धावेसाठी बहुमूल्य विकेट समोरील संघाला सॅक्रिफाईस करतोय. 14 धावा धावफल करते आपण पाहू शकता. 28 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतो आकाश चेतनी जोडी मैदानात आता चांगली गोलंदाजी करतोय. चौकार आल्यानंतर निखिल मात्र वापसी करतोय. ज्या फलंदाजाने चौकार मारला त्याला मात्र सांघिक याच्या माध्यमातून विकेट प्राप्त केलं त्याचा. निखिल गोलंदाजी मार्कवर, सेकंड आकाशला आपण पाहतो. चेंडू ऑन साईड लाडव्या बॅटने स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. झेल जरी ड्रॉप झाला असला पण चेंडूला मात्र जाऊ देत नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. तर रितेश कोणकर ननकर गावचे त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अक्षय थेटेचा संघ आपण यावेळी खेळताना आपण पाहणार आहोत. अक्षय स्वागत आहे आपलं देखील. एक अतिशय चांगला खेळाडू. तो संख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. स्ट्रायकेनला फलंदाज आपण डावखुरा फलंदाज पाहू शकतो. चेतनला आपण पाहू शकता. 42 धावांची गरज असताना धावफलकावरती धावा लागल्यात आपण बोलले तर 15 धावा लागल्यात. अजूनही 27 धावांची गरज आहे. चांगली वापसी करतो यावेळेला निखिल. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते सावध संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक किरणनी जबरदस्त टाकलं. तिथून मात्र दबाव जे निर्माण केला तो दबाव मात्र जास्त वाढवला. आता
यष्टीरक्षक क्षेत्ररक्षकमध्ये थोडासा बदल करतो यावेळेला. शॉर्ट दरम्यान एक क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर गलीमध्ये तैनात करतो थोडासा डिपिश गलीला. एक मिड ऑफला एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू उंच गेलाय, खूप लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत, चूक करत नाही. फलंदाज बाद. चेतन बॅक टिप पाहिली. विकेट विकेट आणि विकेट सातत्याने जातात जुनंदुर्गी संघ. कारण 42 धावा सकाळ क्षेत्रामध्ये आपण एक फायटिंग स्कोर होता. आपण म्हणजे तर आमचे समालोचक मग जगदीशनी सांगितलं होतं की फाईट करू शकतो आपण म्हणजे तर. सावध संघ गोलंदाजी खूप चांगली आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलंय आता मैदानावरती. पहिल्या चेंडूत चौकार गेल्यानंतर निखिल किती चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. ललित येतोय. ललित आणि आकाशी जोडी जबरदस्त खेळ करतो यावेळेला आपण म्हणजे तर. सावध संघ प्रत्येक झेल अवघडतील अवघड झेल देखील ते पकडतायत, कन्वर्ट करतात आणि विकेट मिळवत आहेत. निखिल गोलंदाजी मार्कवर साईकला आकाशला आपण पाहू शकता. हा चेंडू पुणे आडव्या बॅट नाही कार्पेटच्या मध्ये बॅकवर्ड स्कोअर गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 16 धावा 10 फलकात आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 42 धावांचा पाठलाग करतो यावेळेला आपण जुनंदुर्गी संघ. यज्ञिका स्पोर्ट्स जुनंदुर्गी संघ थोडासा बॅकफुटवर गेला यावेळेला. साकेला फलंदाज छोट्या कच्चा आपण म्हणतो ललित कशाला बॅटिंग करतोय. फुलटॉस ऑन साइडला यावेळेला चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, चूक करणार नाही. फलंदाज बाद. या षटकामध्ये आपण म्हणतो खूप चांगली गोलंदाजी केली निखिलने. तब्बल गडी बाद केले. आपण एक पहिल्या चेंडूत चौकार आल्यानंतर 2 गडी देखील बाद केले. खूप चांगली गोलंदाजी केली. थोडंसं आता यावेळेला आपण पहिले तर यज्ञिका स्पोर्ट्स जुनंदुर्गी संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय. कारण इथून आता मात्र थोडासा विजय अवघड होत चालला. 42 धावा करायच्यात आणि धाव फलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 16. अजून आपण इथं 6 चेंडूंचा खेळ बाकी. 26 धावा करायच्या आहेत. तर नवीन फलंदाज येतो दिगंबर. गोलंदाज येतो दिगंबर. नवीन फलंदाज येतो यावेळेला कुणाल. गडी बाद झाल्यात तब्बल. आम्हाला भूषण माहिती देतात तब्बल गडी बाद झाल्यात. भूषण 7 गडी बाद झाल्यात. धावसंख्या 10 फलकावरती फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो यावेळेला 16 धावा झाल्यात. तर यानंतर दोन्ही संघाने सज्ज राहायचं. आमच्या समालोचीच्या समोर जी मेन एंट्री आहे तिथून आपल्याला मैदानात प्रवेश करायचा आहे. जय बजरंग भावाले संघाने टॉस जिंकलाय. अनंतचा हा संघ असणार आहे. त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स करेल तो गावदेवी नानकर संघ म्हणजे अक्षय थेटीचा संघ आपण पाहू शकता. अक्षय स्वागत आहे आपलं देखील. तर गोलंदाजी मार्कवर येतो आपण बोलले यावेळेला. तर दिगंबर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला कुणाल. हा चेंडू आउटलाईनचा चेंडू खोदून काढलाय कार्पेटच्या माध्यमातून. जोपर्यंत आपण येतोय मिडऑफला चेंडू फीड होईल. एकच धाव सिंगल डबलने आपण म्हणतोय जय आणि पराजयामधलं आपण अंतर कमी कराल पण लक्ष्यापर्यंत पोहोचता येणार नाहीये. 42 धावांची गरज असताना धाव फलकात धावा लागल्यात 17. अजूनही आपण येतो 5 चेंडू 25 धावा. जर षटकाराच्या भाषेत म्हणायचं झालं तर 5 आपण येतो 4 षटकार मारावं लागणार. एक सिंगल घ्यावी लागणार तुम्हाला. दिगंबर गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या आपण येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय यावेळेला. विकेट इथे मिळते का पाहायचंय. फलंदाज बाद होतो यावेळेला रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक सफलता प्राप्त होते आपण बोलले तर सावध संघाला. संख्या फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 18 धावा आहेत. आता मात्र थोडस विजय अवघड होत चाललाय. गडी बाद झाल्यात तब्बल. आम्हाला भूषण पाटील माहिती देतात 8 गडी बाद. धावसंख्या 10 फलकाती फक्त आणि फक्त 18 धावा. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता दीक्षित. चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते बघा. वेगाने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. असं वाटलं होतं की भूषण एकच धाव घेतील पण 2 धावा घेत आहेत. तर आता माहिती आपण जुनंदुर्गी संघाला इथून जर प्रतिकार केला
तर आपण जय आणि पराजयामधलं अंतर कमी करू आणि ते करण्याचं काम केलं. तर धावसंख्या 10 फलकाती 20 धावा, अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आम्हाला भूषण माहिती देते. तब्बल 3 चेंडू आपण मिळले तर विचार केला तर 3 षटकार मारून सुद्धा विजय प्राप्त होणार नाही. एकाच जर भूपेन नोक चेंडू जर पडला आणि त्याच्यावरती मोठा प्रहार झाला तर मात्र वापसी करू शकतोय दिगंबर. फुलटॉस, यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय. मिड विकेट सीमारच्या पार षटकार. धावसंख्या 10 फलकाती 26. स्ट्राईक एनला आपण पाहू शकता यावेळेला आकाश जय आणि पराजयामधलं अंतर कमी करण्याचा काम करतोय. 2 चेंडू 16 धावा. दिगंबर गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एनला फलंदाज आपण पाहू शकता आकाश. हा चेंडू पुन्हा एकदा खूप उंच गेला, लांबी देखील प्राप्त करतोय. तशाच प्रकारचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय. मिड विकेट सीमारच्या पार षटकार. पण षटकाराला आता मी तर म्हणेल भरपूर उशीर होतोय. हे फटके जर आधी खेळले असते तर कदाचित आपण म्हटलं तर जो नांदुरकी संघ विजयापर्यंत पोहोचू शकला असता, विजय प्राप्त केला असता. 1 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. दिगंबर गोलंदाजी मार्कवर, आकाश शेवटच्या टप्प्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू या वेळेला फटका फसलाय, पायचा झेल होतोय का, फलंदाज बाद. समीरन जिथून बाद झाला तिथून मात्र कुठेतरी जुई नांदुरकी संघ आपण बॅकफुटवर गेला आणि नंतर मात्र सावध संघाने खूप चांगली गोलंदाजी केली. अभिनंदन सावध संघ. ते सामन्याचा मार्द मॅच. तर या सामन्याचा मार्द मॅच लखन